नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 22 हप्ते मिळाले आणि आता शेतकऱ्यांना आतुरता आहे पीएम किसानच्या 23व्या हप्त्याची। परंतु मित्रांनो, आता 23व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार हे आता आपण मागील काही व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे। कारण की अंदाजानुसार आता हे पैसे पीएम किसान सन्मान निधीचे 23व्या हप्त्याचे पैसे हे जून किंवा जुलै या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, आता तुम्हाला जर या पीएम किसानच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला काही अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। जर तुम्ही त्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला या 2000 रुपयांपासून वंचित राहावं लागू शकते। शेतकरी मित्रांनो, काही महत्त्वाच्या 3 अटी आहेत, त्या जर तुम्ही पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। तर त्या 3 अटी कोणत्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार किंवा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे। केंद्र सरकार लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा करण्याच्या तयारीत आहे। मात्र कागदपत्रांतील किंवा डेटामधील छोट्या चुका देखील या हप्त्याला अडथळा ठरू शकतात। अलीकडील तपासणीत अनेक शेतकऱ्यांचे पैसे केवळ तांत्रिक त्रुटी, चुकीची माहिती किंवा अपूर्ण पडताळणीमुळे अडकून पडल्याचे समोर आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती तातडीने तपासून अद्ययावत करायचे आवाहन करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे। सरकारकडून फसवणूक रोखण्यासाठी आणि निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ही अट लागू करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बायोमेट्रिक किंवा OTP आधारित केवायसी पूर्ण केलेले नाही त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा 23वा हप्ता खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो। शेतकरी जवळच्या CSC केंद्रावर किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसी पूर्ण करू शकतात। भूसीडिंग न केलेल्या हप्ता अडकू शकतो। केवळ ई-केवायसी पूर्ण करणे पुरेसे नसून जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच लँड सीडिंग देखील आवश्यक आहे। सरकारकडून DBT पद्धतीने थेट खात्यात पैसे पाठवले जातात। यासाठी बँक खाते आधारशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। तांत्रिक कारणांमुळे किंवा अपूर्ण पडताळणीमुळे अनेक खात्यांमधील आधार सीडिंग निष्क्रिय होते। अशावेळी व्यवहार अयशस्वी होऊ शकतो। शेतकऱ्यांनी खालील बाबी तपासून घ्याव्यात, जसे की बँक खाते आधारशी लिंक आहे का, खाते सक्रिय स्थितीत आहेत का, NPCI मॅपिंग पूर्ण झालेले आहे का, आधार कार्ड आणि बँक खात्यातील नाव एकसारखे आहे का। तसेच स्पेलिंगमधील छोटी चूक देखील पेमेंट रोखण्याचे कारण ठरू शकते। अर्जातील चुकीची माहिती ठरू शकते अडथळा। पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करताना भरलेली माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मोबाईल नंबर, पत्ता, नाव, लिंक किंवा इतर तपशिलांमध्ये चूक असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो। सरकारकडून आता प्रगत सॉफ्टवेअरच्या मदतीने डेटा पडताळणी केली जात असल्याने चुकीची माहिती त्वरित ओळखली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस तपासावे। जर FTO तयार झालेले नसेल किंवा एरर दाखवत असेल तर प्रोफाईलमध्ये काही दुरुस्ती आवश्यक असल्याचे संकेत असू शकतात। अशा तांत्रिक त्रुटी वेळेत दूर केल्यास हप्ता अडकल्याशिवाय खात्यात जमा होऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे या पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला जर मिळवायचे असतील तर या सर्व अटी आणि ही सर्व प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं आहे। नाहीतर तुम्हाला एक चूक या हप्त्यापासून, या पैशांपासून दूर ठेवू शकते। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करा आणि हा हप्ता मिळवा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।